नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या कारला तालुक्यातील झोडगे गावाजवळ भीषण अपघात होऊन एक महिला जागीच ठार झाली तर अन्य 4 जण जखमी झाले आहेत। तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली अपघातांची मालिका कायम असून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे। मूळचे सोयगावचे रहिवासी व नाशिक येथील उद्योजक संदीप नेरकर हे पत्नी व 2 मुलांसह उज्जैन येथील महाकाल व अन्नपूर्णा देवीचे दर्शन घेऊन नाशिककडे परत येत असताना आज सकाळी झोडगे गावाजवळ बेंजळपाडा फाटा व निवांत हॉटेलसमोर हा भीषण अपघात झाला। देवदर्शन झाल्यानंतर रात्री त्यांनी नाशिककडे परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती। सतत वाहन चालवून थकलेल्या वाहन चालक ज्ञानेश्वर आतळकर यांना विश्रांती मिळावी म्हणून अपघातस्थळापासून अवघ्या अर्ध्या तासांपूर्वी गाडी संदीप नेरकर यांनी चालवण्यासाठी घेतली होती। मात्र पुढे असे काही होईल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती। झोडगे गावाजवळ कार समोर चालत असलेल्या कंटेनरच्या वेगाचा अंदाज न आल्याने त्यांचे वाहन कंटेनरला मागून धडकल्याने कारचा हा भीषण अपघात झाला। या अपघातात जयश्री संदीप नेरकर यांचे निधन झाले तर संदीप दगडू नेरकर, मुलगा मानस नेरकर व मुलगी तनुजा नेरकर हे जखमी झाल्याने त्यांना मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर शेजारी बसलेले वाहन चालक ज्ञानेश्वर आतळकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे। अपघात होताच गाडीच्या 2 एअरबॅग उघडल्याने इतरांचे प्राण वाचले पण जयश्री नेरकर यांच्या अपघातात जीव गेला। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी हलवले। कंटेनर चालक मात्र फरार झाला। या दुर्दैवी घटनेने सोयगाववर शोककळा पसरली आहे। आज सायंकाळी 7:30 वाजता सोयगाव येथील स्मशानभूमीत दिवंगत जयश्री नेरकर यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले।